नाका परिसरात प्रेस रूमच्या इथली गेले ना बघा, ही घटना म्हणजे एकतर सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांचं ते अपयश आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी ह्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी जे कोण जबाबदार असतील त्यांना तिकडे जबाबदार धरलं पाहिजे. त्यांच्या त्या दोषींवरती निव्वळ कारवाई नाही तर त्यांना घरी बसवून त्यांच्यावरती FIR व्हायला पाहिजे. या सगळ्याबद्दल हायकोर्टाने सुद्धा निर्देश दिले होते 3 वर्षापूर्वी, ज्यावेळेला नामवंत डॉक्टर एल पिस्टनच्या अशाच त्या फुटपाथवरून चालताना बरोबर त्या खड्ड्यात गेले होते. त्यानंतरही 1-2 बळी गेले होते आणि त्यामुळे कोर्टाला द्यायचे. आता कोर्टाने तर किती काल रस्त्याच्या डांबरीकरणाबद्दलही कोर्टाने सातत्याने तुमच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. फेरीवाला धोरणाबद्दल तुमच्या कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. त्याच्यामुळे हे प्रशासन आणि आता प्रशासन चालवणारे तिथे जे कोण बसलेत या सगळ्यांचं अपयश आहे. त्यांनी अपयश शब्दांनी बोलून झाकता कामा नये. त्याच्यावरती अजूनही वेळ गेली नाही, कारवाई करायला पाहिजे. आमची सत्ता आल्यानंतर सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवा, आता तिथे बसल्यावरती कळते. जेव्हा आमची सत्ता होती त्यावेळेला ह्या सत्तेमध्ये बसून आम्ही अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या होत्या. त्यावेळेला असले प्रकार फार कमी घडत होते आणि घडले तरी त्याची जबाबदारी घेऊन तातडीने कारवाई होत होती. आता काय की मुळात जे बसले त्यांना प्रशासनाचा अनुभवच नाही. कामाची पद्धत त्या ठिकाणी तिकडचे नाले कधी साफ व्हायला पाहिजे होते, नाल्यांचे साफ होताना सिस्टीम नेमकी कोणती आहे, या सगळ्या गोष्टी जर राहिल्या बाजूला आणि फक्त एखादी गोष्ट घडली की आम्ही त्याची चौकशी करू, चौकशीच्या पुढे यांचं शब्दच जात नाही. म्हणजे एखादा अधिकारी सस्पेंड केला आहे, एखाद्या अधिकाऱ्यावरती गुन्हेगारी स्वरूपाचा आम्ही खटला दाखल केला, असं काहीच नाही. म्हणजे मुंबईकरांचं मरण हे आता स्वस्त झालेलं आहे. 11 वर्षाचं लहान मूल ज्यावेळेला शाळेच्या गाडीतनं जात असताना त्याच्यावरती झाड पडून मृत्यूमुखी पडतो. हे काय फक्त पेपरमधनं वाचायचं किंवा चॅनेलमधनं बघायचं का आम्ही? तुम्हाला माहिती आहे या सगळ्याच्या संदर्भाने आजचं नाही, ज्या वेळेला वरळीमध्ये एक बिचारी बिडीचाईत राहणारी बाई, घरकाम करणारी बाई ही बिल्डिंगमधनं उतरून तिच्या घराकडे जात असताना तिच्यावर झाड कोसळून ती मृत्यूमुखी पडली. 3 महिन्यानंतर जगताप नावाचा एक तरुण बाईकवरून जात असताना वरळीत त्याच्याही डोक्यात असंच झाड कोसळून ऑन दी स्पॉट गेला. या सगळ्या गोष्टींवर आम्ही सातत्याने प्रकाश टाकतोय. म्हणजे जुनी झाडं तुम्ही जतन करताय ठीक आहे, ते वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, पण त्याच्यामुळे मनुष्यहानी होत असेल तर त्याच्यावर निर्णय का घेत नाही तुम्ही? आम्ही अनेकदा सांगितलं की सोसायट्यांमध्ये BMCची माणसं जात नाही. सोसायट्यांमध्ये जुने वृक्ष तोडायचे असतील तर BMCचे अधिकारी सांगतात परमिशन देणार नाही, खाजगीरित्या तोडा. म्हणजे करायचं काय? एक तर जुनं वृक्ष दिसते बरोबर आहे, मॅन्युअल उघडे हल्ली बरेचसे नागरिक मॅन्युअल उघडा दिसला तरी आयुक्तांना ट्विट करतात. ट्विट केल्यानंतर तरी प्रशासनाला जाग यायला म्हणजे हल्ली मुंबईकर नागरिक जागरूक आहे. त्यांना कुठे मॅन्युअल उघडा दिसलं, एखादा पाण्याची लाईन लिकेज दिसली, इमिजिएट ते लोक कळवत असतात. परंतु प्रशासनाकडून मात्र त्या ठिकाणी ढिलाई होते आणि ढिलाईचा हा बळी आहे हे स्पष्टपणे मी सांगतो. म्हणजे हा दोष आमचा पण आहे. आता आम्ही असं की लोकप्रतिनिधी ह्या सत्तेत बसले आहेत म्हणून तेवढं ह्या सगळ्याची हे तीव्रता कमी आहे, कारण शेवटी लोकप्रतिनिधी फिरत असतात, ते सगळं बघत असतात. एकट्या प्रशासनावरती सोपवलं तर ह्या मुंबईकरांचं काही खरं नाही. मी म्हटलं ना, प्रशासन चालवणारे जे बसलेत ना त्यांचा वचकच नाही याच्यामध्ये. जे डिपार्टमेंटचे हेड ऑफिसर आहेत त्यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये, पण जे अधिकारी आहेत त्यांना फक्त निलंबित केलेलं आहे, एवढीच फक्त कारवाई. बघा, तिकडच्या मुख्य म्हणजे या केवळ त्या वॉर्डचा एखादा JE आणि सब इंजिनियर तुम्हाला सस्पेंड करून चालणार नाही, तर संबंधित खात्याचा सेंट्रल एजन्सीचा कोण तिकडे चीफ इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे. मी तर म्हणेन की अगदी आयुक्तांपासून त्या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली पाहिजे. आयुक्तच याला जबाबदार आहेत ना. अशा घटना आज या शहरामध्ये आठवड्याभरात अशा वेगवेगळ्या घटना किती घडलेल्या आहेत. आज सचिन अहिर बोलता बोलून गेले की मी जे काही आहे ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे आहे, आज ज्या पदावर मी आहे ते देखील त्यांच्यामुळे. आम्ही पूर्वी पण शब्द ऐकलेले, जे काही आहे ते आम्ही शरद पवारांच्यामुळे आहे, जे काय आहे ते आम्ही उद्धव साहेबांमुळे आहे, आणि आज त्यांचं तिसरं हे लँग्वेज आहे. अर्थात ती त्यांची भाषा आहे, परंतु त्यांच्या सगळ्या भाषा आम्हाला पाठ आहेत. NM जोशी PDD चाळीच्या प्रकरणातला महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की एकाच एक पार्किंग तिथे मिळत नाही, दोघांमध्ये एक पार्किंग तिथे BDD चाळ वासियांना भेटते. त्या संदर्भात पार्किंगची कधीपर्यंत
कधीपर्यंत ही सगळी समस्या जी आहे ती दूर होणार आहे का? बघा, हा अन्यायच आहे ना. तुम्ही शासनाने योजना राबवली, भिडी चाळकरांना रिडेव्हलपमेंटचं घर दिलं. वरळीमध्ये तुम्ही एकाच एक पार्किंग दिली. तुम्ही NM जोशीला सांगता एकाच एक मिळणार नाही. तुम्ही भोईवाड्याला सांगता एकाच एक मिळणार नाही. म्हणजे डेव्हलपमेंटची योजना एकच, परंतु वेगवेगळे आपल्या सोयीनुसार तिथे त्यांना त्या सुविधा द्यायच्या, हे बरोबर नाही. मला तेच नेमकं शासनाला दाखवायचं होतं. जर तुम्ही वरळी भिडी चाळकरी हे आमचेच आहेत, त्यांना सुविधा दिली, एकाच एक पार्किंग, आम्हाला आनंद आहे. मग तसंच डिलर रोडला द्या, तसंच भोईवाड्याला द्या. तिथे जागा अपुरी आहे वगैरे ह्या गोष्टी सांगता, हे तसं अज्ञात आहे. लक्षात ठेवा, जागा अपुरी. बिल्डरांना द्यायला जागा आहे, परंतु माझं स्थानिक काय म्हणणं, जागा अपुरी हे अज्ञान आहे. आज एवढं आपलं टेक्निक पुढे गेलेलं आहे. तिथे अंडरग्राऊंड पार्किंग आहे, ठीक आहे. बाजूला एखादी बिल्डिंग तुम्ही पोडियम पार्किंग करू शकता ना. द्यायला जागा आहे, पण सामान्य नागरिक स्थानिकांना द्यायला जागा नाही. मुंबई शहरामध्ये आता विकासक आणि त्यांच्या घरांचे वधारलेले भाव हे आता सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात मी वेगळं काय सांगणार. बेस्ट कामगार सेनेसाठी आज बैठक पार पडणार होती. नवीन अध्यक्षासाठी आज निवडणूक देखील होणार होती. काय माहीत नाही. आता पक्षप्रमुख एखाद्या चांगल्या माणसाला जबाबदारी नक्कीच देतील. थँक्यू सर, थँक्यू सर. नाही नाही, बघा, ही घटना म्हणजे एकतर सत्तेत बसलेल्या सत्ताधाऱ्यांचं ते अपयश आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी हा निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी जे कोण जबाबदार असतील त्यांना तिकडे जबाबदार धरलं पाहिजे. त्यांच्या त्या दोषींवरती निव्वळ कारवाई नाही तर त्यांना घरी बसवून त्यांच्यावरती FIR व्हायला पाहिजे. या सगळ्याबद्दल हायकोर्टाने सुद्धा निर्देश दिले होते 3 वर्षापूर्वी, ज्यावेळेला नामवंत डॉक्टर एल पिस्टनच्या अशाच त्या फुटपाथवरून चालताना बरोबर त्या खड्ड्यात गेले होते. त्यानंतरही 1-2 बळी गेले होते आणि त्यामुळे कोर्टाला त्याच्या आता कोर्टाने तर किती काल रस्त्याच्या डांबरीकरणाबद्दलही कोर्टाने सातत्याने तुमच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. फेरीवाला धोरणाबद्दल तुमच्या कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. त्याच्यामुळे हे प्रशासन आणि आता प्रशासन चालवणारे तिथे जे कोण बसले आहेत या सगळ्यांचं अपयश आहे. त्यांनी अपयश शब्दांनी बोलून झाकता कामा नये. त्याच्यावरती अजूनही वेळ गेली नाही, कारवाई करायला पाहिजे. नाही, एक लक्षात ठेवा, आता तिथे बसल्यावरती कळते. जेव्हा आमची सत्ता होती त्यावेळेला ह्या सत्तेमध्ये बसून आम्ही अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या होत्या. त्यावेळेला असले प्रकार फार कमी घडत होते आणि घडले तरी त्याची जबाबदारी घेऊन तातडीने कारवाई होत होती. आता काय की मुळात जे बसले त्यांना प्रशासनाचा अनुभवच नाही. कामाची पद्धत त्या ठिकाणी, तिकडचे नाले कधी साफ व्हायला पाहिजे होते, नाल्यांचे साफ होताना सिस्टीम नेमकी कोणती आहे, या सगळ्या गोष्टी जर राहिले बाजूला आणि फक्त एखादी गोष्ट घडली की आम्ही त्याची चौकशी करू, चौकशीच्या पुढे यांचं शब्दच जात नाही. म्हणजे एखादा अधिकारी सस्पेंड केलाय, एखाद्या अधिकाऱ्यावरती गुन्हेगारी स्वरूपाचा आम्ही खटला दाखल केला, असं काहीच नाही. म्हणजे मुंबईकरांचं मरण हे आता स्वस्त झालेलं आहे. 11 वर्षाचं लहान मूल ज्यावेळेला शाळेच्या गाडीतनं जात असताना त्याच्यावरती झाड पडून मृत्युमुखी पडतो. हे काय फक्त पेपरमधनं वाचायचं किंवा चॅनेलमधनं बघायचं का आम्ही? तुम्हाला माहिती आहे या सगळ्याच्या संदर्भाने आजचं नाही, ज्या वेळेला